नमस्कार. हॅलो डॉक्टर चॅनल जो आता स्मार्ट गायडन्स माय डेडिकेशन युअर सक्सेस या चॅनलच्या नावाने प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये मी डॉक्टर शरयू वानखडे आपले स्वागत करते. आपण जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करावा व हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक व शेअर करावा. आज आपण गर्भव्यापद या विषयावर माहिती पाहणार आहोत. मानस आगुंतुभिः मातुः उपतापैः पृथक्विदेहि गर्भः व्यापत उद्दिष्टो व्याधिः कुक्षो प्रति. वेगवेगळ्या कारणांनी गर्भिणीला पीडा उत्पन्न झाल्यास गर्भविकृती होतात. 6 गर्भव्यापद सांगितलेले आहेत. त्यातील गर्भस्राव हे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यात, गर्भपात व उपविष्टक व नागोदर हे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 4थ्या ते 6व्या महिन्यात, लीनगर्भ व मृतगर्भ हे थर्ड म्हणजेच लास्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 6 ते 9 महिन्यात सांगितलेले आहे. गर्भस्राव गर्भपोषणात विकृती होते. त्यामध्ये रसवह स्रोतसाची विद्धती असते. पहिल्या 3 महिन्यात गर्भाला स्थिरता प्राप्त झालेली नसते आणि गर्भिणीने जर गर्भघातक भावांचे सेवन केले तर गर्भाचा स्राव होतो. नंतरच्या महिन्यात गर्भ पडतो, तो घन असतो म्हणून त्याला गर्भपात असे म्हणतात. म्हणजेच मिस्ड अबॉर्शन. पहिल्या 3 महिन्यात गर्भ स्रवतो त्याला गर्भस्राव. गर्भास स्थिरता प्राप्त झालेली नसते. गर्भास वाचविता येत नाही. चिकित्सा देऊनही गर्भ टिकत नाही. गर्भपाताप्रमाणेच स्रावाची चिकित्सा करावी. याची कारणे: आहारात विकृती असेल तर, वातप्रकोप करणारा व्यायाम घडला तर, सातत्याने लघु वृक्ष आहार, तीक्ष्ण उष्ण आहार, मिथ्या आहार विहाराने अपान वायूचा विगुण होतो. अपान प्रतिलोम झाल्याने गर्भाशय कुष्ठ संकोच होऊन गर्भ स्वस्थानापासून चलित होतो. यामध्ये अधोदर शूल म्हणजेच लोअर ॲबडॉमिनल पेन हे महत्त्वाचे असते आणि योनिगत रक्तस्राव दिसतो. गर्भस्रावामध्ये कोणत्या अवस्थेत पेशंट आली त्यावर शूल व स्राव याचे प्राधान्य अवलंबून. बस्ती, शीर्ष, उरू, कटुशूल हे लक्षण महत्त्वाचे. योनिगत रक्तस्राव हा असतोच. इतरही कारणे असू शकतात. क्षेत्र, अंबू व बीजविकृती याचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. क्षेत्र म्हणजेच गर्भाशयात वाढतो ती गर्भशय्या. गर्भशय्या म्हणजे क्षेत्र होय. विकृती, गर्भशय्या विकृती तर गर्भातही विकृती. गर्भाशयाच्या स्थितीत विकृती. गर्भाशयाच्या स्थितीत विकृती या ॲक्युटली अँटीव्हर्टेड आणि अँटीफ्लेक्स्ड या पोझिशनमुळे कधीकधी गर्भाच्या वाढीस अडथळा येऊ शकतो आणि गर्भस्राव होऊ शकतो, असं पूर्वी ग्रंथामध्ये उल्लेख केलेले आहे. परंतु सध्या तसे दिसत नाही. फक्त ॲक्युटली अँटीव्हर्टेड आणि अँटीफ्लेक्स्ड ही पोझिशन ही चिकित्सा करण्यासाठी खूपच कष्टदायक आहे. प्रामुख्याने IUI इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन करताना ह्या पोझिशनचा खूप त्रास होतो. पेशंटची ज्यावेळी पेशंटच्या युट्रसची ज्यावेळी ही पोझिशन असते त्यावेळी ट्रीटमेंटला अडथळे येतात. हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये पाहत आहे. गर्भाशयाचा आकार लहान. युट्रस जर आकाराने लहान असेल तर निश्चितच गर्भाला वाढण्यासाठी अडथळा येतो आणि त्यामुळे गर्भस्राव होऊ शकतो. गर्भाशयाचा आकार लहान असेल तर 2ऱ्या महिन्याचा गर्भस्राव, त्याच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये 3ऱ्या महिन्याचा गर्भस्राव, त्याच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये 4थ्या, मग 5व्या असेही प्रकार घडलेले दिसतात आणि मग 7-8 गर्भस्राव झाल्यानंतर पूर्ण गर्भ वाढलेला दिसून येतो.
गर्भाशयाच्या संबंधित गुल्मासारखे व्याधी म्हणजेच युट्राईन फायब्रॉईड. गर्भाच्या वाढीस अडथळा. कोणत्याही कारणाने जर गर्भाच्या वाढीस अडथळा आला तर गर्भस्राव होऊ शकतो. म्हणजेच कुपोषणही ह्यामध्ये असू शकते किंवा पेशंटची ॲनिमिक कंडिशन यामध्ये असू शकते किंवा इतर काही विहारादी कारणे यामध्ये असतात. डेव्हलपमेंटल ॲनॉमली म्हणजेच सहज विकृती असेल तर गर्भाशयात, म्हणजे सेप्टम असेल तर किंवा बायकॉर्नोट युट्रस असेल तर किंवा युनिकॉर्नोट युट्रस असेल, गर्भाचे वाढीस अडथळे निर्माण होतात. अंबू देहव्यापी रसधातू नवरज गर्भाशयात तयार करण्यासाठी आवश्यक. रजक्षीणता त्यामुळे प्लासेंटल डिफिशियन्सी होऊ शकते. अर्ली डेसिड्युअल डिफेक्ट येतात त्यामुळे गर्भस्राव होऊ शकतो. यामध्ये चिकित्सेसाठी शतावरी, अश्वगंधा, स्नेहन, स्तंभन, गर्भस्थापन, दीपन, पाचन व गर्भपाल रसाचा उपयोग केला जातो. बीजविकृती असेल तर चिकित्सा देऊ शकत नाही, परंतु पुढच्या वेळेस काळजी घेता येते. म्हणजेच ब्लायटेड ओव्हम जर असेल तर हा गर्भ वाचवता येत नाही तर DND करावी लागते किंवा गर्भस्राव होत असेल तर तो होऊ द्यावा लागतो. परंतु पुढच्या वेळी प्राकृत बीज दोन्ही स्त्रीबीज आणि पुरुष बीज असण्यासाठी चिकित्सा देता येते. क्षेत्र बीजगर्भ गर्भसंभव. संपूर्ण स्त्री शरीर अतिव्याप्ती. संपूर्ण स्त्री शरीर हे म्हटलं तर अतिव्याप्ती होईल आणि स्त्रीविशिष्ट अवयव म्हणजेच गर्भाशय हे क्षेत्र म्हणता येईल. त्यालाच ऋतुक्षेत्र अंबू असं म्हणावे. क्षेत्र इथे गर्भाशय अपेक्षित आहे. अपत्यपथ मर्यादित स्वरूपात असा अर्थ घेता येतो. त्र्यावर्ता योनी प्राकृत असणे हे महत्त्वाचे. अप्रदुष्टा योनी गर्भाशयाः च योनी अपत्यपथ त्रावर्ता योनी. अधिक स्रोतस आर्तवह स्रोतस. यावंत मूर्तिमंतो भावविशेष तावंत स्रोतस रज आणि स्तन्य. स्तन्यवह अधस्तात् रजवह रक्तवह स्रोतस याचे स्थानवर्णन. उपधातूची स्रोतसे यांचे आधिक्य. मूलस्थान वर्णन नाही. तेथून उत्पत्ती वहन. रजवह जिथे रज साठते ते गर्भाशय. स्रोतस व रजाचे वहन. रजवह सिराद्वारे होते. गर्भाशय गर्भाशयमुख अपत्यपथ हे क्षेत्र. तृतीयावर्त म्हणजे गर्भाशय. गर्भाशयमुख द्वितीयावर्त. अपत्यपथ हे प्रथमावर्त म्हणून त्र्यावर्ता योनी. गर्भाचे धारण हे कार्य. त्रयावर्ता योनीचे गर्भाचे धारण हे कार्य. अपान कार्याचे निष्क्रमण. क्षेत्र हे त्रयावर्ता योनीचा समावेश. बीजवाहिनी म्हणजेच फॉलिपियन ट्यूब. कुक्षिगते शुक्रशोणित संयोग प्राकृत. गर्भाशयगतम प्राकृत प्रसव. गर्भाशय उत्पत्ती. फर्टिलायझेशन हे ॲम्प्युलरी पार्टमध्ये फॉलिपियन ट्यूबच्या ॲम्प्युलरी पार्टमध्ये होते आणि नंतर तो गर्भ 4 ते 5 दिवसामध्ये गर्भाशयामध्ये येतो, युट्रसमध्ये येतो. बीजवाहिनीचा समावेश गर्भाशयाच्या तृतीय आवर्तामध्ये केलेला आहे. प्राकृत गर्भ निर्माण होण्यासाठी गर्भाशयाचा आकार, स्थिती, संबंधित अवयवांचे कोणतेही व्याधी नकोत. सबीज विकृती नको. स्त्री बीज विकृती नको. अन्यथा गर्भाची धारणा नीट होणार नाही. सुश्रुत टीकाकाराने क्षेत्र व गर्भाशय हे प्राकृत असावे असा उल्लेख केलेला आहे. आकार. गर्भाशयाचा आकार लहान असेल तर त्यामध्ये शुष्कायोनी की आकार पहिला नीट असतो परंतु नंतर कमी होतो. शंडी योनी म्हणजेच रुडिमेंटरी युटेरस या प्रकारचे वर्णन केलेले आहे. प्राकृतता कार्यावरून जर मेन्सेस नॉर्मल असतील तर युटेरस नॉर्मल आहे किंवा त्याचा आकार प्राकृत आहे असं आपण
समजू शकतो. म्हणून रजप्रवृत्तीचा इतिहास व स्त्रावने महत्त्वाचे. विकृती असेल तर कार्यतः विकृती आपल्याला दिसते. गर्भाशय स्थितीमध्ये पुढील प्रकारे वर्णन आलेले आहे. यामध्ये त्रयावर्ता योनीचा आकार हा शंखनाभ्याकृती असा वर्णिलेला आहे. स्थितीमध्ये बदल झाल्यास गर्भधारणा अयोग्य होऊ शकते. अंतर्मुखी योनी व्यापन, यामध्ये गर्भाशय वक्रता डेव्हिएटेड टू राईट किंवा लेफ्ट असं असू शकतं. म्हणजेच गर्भाशय हे पेशंटच्या एका साईडला झुकलेलं असू शकतं. एका साईडला झुकल्याचे कारण हे प्रामुख्याने पूर्वी जर अपेंडिक्सचा त्रास झाला असेल तर त्या पेशंटमध्ये असे दिसू शकते. अपेंडिसेक्टॉमी झाले असेल तर तिथे ॲडेजन्स निर्माण होऊन युट्रस एका साईडला येऊ शकतं. संबंधित व्याधी अर्श गुल्म, गर्भस्रावी असेल तर म्हणजेच रिकरंट प्रेग्नन्सी लॉस, गर्भस्रावी वंध्यास म्हणजे रिकरंट प्रेग्नन्सी लॉस म्हणजेच गर्भधारणा टिकत नाही. गर्भाशयाची सहज विकृती म्हणजेच गर्भाशयामध्ये पडदा असणे म्हणजे सबसेप्टेड युट्रस किंवा सेप्टेड युट्रस या डेव्हलपमेंटल अनॉमली दिसू शकतात. क्षेत्रविकृतीसाठी 4 गोष्टींचा विचार. यामध्ये गर्भाशय मुख, रोहित मत्स्य मुखाकार गर्भाशय असं वर्णन आहे. द्वितीयावर्त यामध्ये योनी, गर्भाशय, अपत्यपथ, भगोष्ठ एकत्र असा अर्थ वेगळ्या रीतीने घेतला गेलेला आहे. गर्भाशयाचे मुख हे सूचीमुखी असल्यामुळे अडथळे येतात. वेगळे व्याधी यामध्ये अर्बुद, अर्श, व्रणदुष्टी, गर्भाशय मुखाशी संबंधित व्रण हे येतात. गर्भाशय स्वस्थानापासून सरकणे म्हणजेच महायोनी, चरकाने उल्लेखलेला स्रंश आणि भ्रंश. योनी स्रंश, योनी भ्रंश म्हणजेच प्रोलॅप्स. सुश्रुत चरक व योगरत्नाकर यांनी योनी व्यापद वर्णिलेले आहेत. दोघे असणे म्हणजे युट्राइन सेप्टम हा सर्विक्सपर्यंत किंवा कधीकधी वजानापर्यंतही दिसू शकतो. अपत्यपथ याच्यामध्ये रचना, गर्भाच्या उत्पत्तीत अडथळा, दृष्टीमुळे शुक्राचे गर्भोत्पादक सामर्थ्य प्राकृत राहत नाही. म्हणजेच स्पर्म गर्भाशयाच्या तोंडाशी निश्चित होतात. म्हणजेच पोस्टकॉयटल टेस्ट यामध्ये आपल्याला स्पर्म जिवंत असलेले दिसत नाहीत. रचनेतील विकृती संनिरुद्ध योनी, सूचीमुखी योनी, पडदा असणे म्हणजेच डेव्हलपमेंटल अनॉमली सेप्टम, त्यामुळे वंध्यत्व रुग्णेस प्राप्त होते. क्षेत्रविकृतीत याचा विचार करतात. प्रत्यक्ष परीक्षण, अपत्यपथदर्शन, गर्भाशय स्पर्शन. आता हे करण्यापेक्षा सोनोग्राफीमध्ये बऱ्यापैकी विकृती दिसतात. हिस्टेरोसल्पिंगोग्राफी यामध्ये आपल्याला विकृती दिसू शकतात आणि हिस्टेरोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी यामध्ये संपूर्णतः विकृती, रचनेतील विकृती आपल्याला दर्शनास येतात. बीजवाहिनी परीक्षण यामध्ये फॉलोपियन ट्यूबच्या ॲबनॉर्मॅलिटी काय असतील तर आपल्याला दिसू शकतात. हिस्टेरोसल्पिंगोग्राफीमध्ये किंवा सोनोसल्पिंगोग्राफीच्या माध्यमातूनही आपल्याला बीजवाहिनी ही प्राकृत आहे का विकृत आहे, ब्लॉक्ड असेल तर समजू शकते. क्षेत्र, बीजवाहिनी प्राकृत असणे महत्त्वाचे, म्हणूनच गर्भधारणा होते. हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे, कारण ओव्युलेशन जरी नॉर्मल होत असेल पण फॉलोपियन ट्यूब्स जर ॲबनॉर्मल असतील तर गर्भधारणा होऊ शकत नाही. दोन्हीपैकी एक तरी ट्यूब चांगली असणे महत्त्वाचे. परंतु एक ट्यूब चांगली असून दुसऱ्या ट्यूबमध्ये जर हायड्रोसल्पिंग्स असेल म्हणजेच दुष्ट द्रवाची संचिती असेल तर तयार झालेल्या गर्भाचेही 2 पद्धतीने नुकसान होऊ शकते. एक म्हणजे पुरासारखे त्याला बाहेर फेकला जातो गर्भाशयातून
किंवा हे दुष्ट रक्त असते, त्यामुळे विषासारखा परिणाम होऊन गर्भ नष्ट होऊ शकतो. म्हणून दोन्ही वाहिन्या या प्राकृत असणे महत्त्वाचे आहे. एक बीजवाहिनी ब्लॉक्ड असेल तरी चालेल, परंतु त्यामध्ये हायड्रोसल्फिन्स नसावे. बीजवाहिनी नलिकेतील मार्गावरोध आहे का नाही हे पाहण्यासाठी निरनिराळ्या तपासण्या म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन उपलब्ध आहेत. त्यामधील महत्त्वाची म्हणजे HSG हिस्टेरोसल्पिंगोग्राफी, SSG सोनोसल्पिंगोग्राफी आणि हिस्टेरोस्कोपी. हिस्टेरोस्कोपीमध्ये MBT नावाची टेस्ट आपण करू शकतो, मिथिलीन डाय टेस्ट. हिस्टेरोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपी या दोन्हीच्याद्वारे आपण ट्यूब पेटंट आहेत की नाही, म्हणजेच प्राकृत आहेत की नाही, त्यामध्ये काही अडथळा नाही ना, हे पाहू शकतो. मानसिक दोष यामध्ये स्थानिक विकृती होऊ शकते. जर पेशंट हे स्ट्रेसमध्ये असेल तर अचानक स्पाझम येऊन फॉलोपियन ट्यूब ह्या ब्लॉक्ड आहेत असं आपल्याला रिपोर्टमध्ये येऊ शकतं, परंतु हा स्पाझम असतो, परंतु ब्लॉक्ड असत नाही. म्हणून पेशंट रिलॅक्स्ड असणे किंवा तिला रिलॅक्स्ड करणे हे वैद्याचे एक महत्त्वाचे काम आहे. गर्भास आवश्यक असणारी सामुग्री फिजिओलॉजी ऑफ फर्टिलायझेशन, अग्नी, वायू या 2 महाभूतांचे साहचर्य असावे. गर्भोत्पत्ती होण्यासाठी म्हणजे फर्टिलायझेशन व नायडेशन ऑफ फिटस म्हणजेच गर्भधारणा व त्याचे रुजणे हे महत्त्वाचे. यामध्ये बीज, पुरुष बीज, शुक्र, रक्त आर्त याने ऋतुक्षेत्र अंबोबीज या गर्भसंभव सामुग्रीत जर दोष आढळला तर त्याच्यावर उपचार करून आपण रुग्णीचा उपचार करू शकतो व तिला प्राकृत गर्भनिर्मिती करून सुदृढ अपत्य देऊ शकतो. हा व्हिडिओ आपणास परीक्षेमध्ये गर्भनिर्मिती व गर्भाशयाचे दोष हा प्रश्न लिहिण्यास उपयोगी पडेल अशी मी इच्छा करते. धन्यवाद.